हॅलो फ्रेंड्स. तर आपण नेहमीच घरी जे जेवण बनवतो त्यामध्ये जसा जो एक हॉटेलचा असा जो ॲरोमा असतो, हॉटेलची जी चव असते ती येत नाही. तर ती चव येण्यासाठी इथे आपण एक वाटण बनवणार आहोत. हे खास वाटण आपण बऱ्याच भाज्या ह्याच्याने आपण बनवू शकतो. त्यासाठी मी एक कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, मुठभर लसूण घेतलेली आहे, अ, आलं घेतलेलं आहे 2 इंच आणि कोथिंबीर घेतली आहे आणि 15 ते 20 काजू घेतलेले आहेत. तर इथे पहिला आपण हा कांदा फ्राय करून घेऊया. तर हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. थोडा मऊसर असा कांदा होईपर्यंत आपण कांदा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. तर हा कांदा फ्राय करतानाच यामध्ये आपण थोडेसे गरम मसाले टाकायचे आहेत. तर गरम मसाल्यामध्ये मी फक्त काळी मिरी, 3 लवंग, अ, 10 ते 12 काळी मिरी टाकणार आहे मी इथे आणि 3 लवंग टाकलेले आहेत. थोडीशी जिरं टाकायचं आहे आपण. तर हे मी 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. एक छोटा चमचा भरून मी जिरं टाकलेलं आहे आणि ही टाकणार आहे आपण दालचिनी. यामध्ये मी जास्त मसाले वापरत नाही आहे कारण माझ्याकडे एक घरी मी गरम मसाला बनवलेला असतो आणि आपला घरचा जो मिक्स मसाला आहे तो असतो. त्यामुळे मी जास्त कशातच गरम मसाला वापरत नाही कारण मी ते घरचे मसाले वापरते त्यामुळे. तर अशा प्रकारे तुम्ही हे वाटण बनवून घ्यायचं आहे. एकदम छान असं मऊसर झालं पाहिजे हे वाटण आणि आपण जे बाहेरचे हॉटेलमध्ये जे जेवतो त्याच जेवणाची चव तुमच्या ह्या वाटणामुळे तुमच्या जेवणाला येणार आहे. यामध्ये तुम्ही बनवू शकता मटर पनीर, अ, आलू मटर, त्यानंतर तुम्ही बनवू शकता चिकन चिकन बनवू शकता, त्यानंतर तुम्ही मटण बनवू शकता, यामध्ये अंडी बनवू शकता. बऱ्याच वेगवेगळ्या तुम्ही इथे भाज्या तुम्ही बनवू शकता. तर इथे आपण थोडंसं कांदा आपला छान मस्त फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आता लसूण टाकायची, एकदम काळपट नाही करायचं कांदा. लसूण टाकून घ्यायची आहे आणि बारीक चिरलेलं आलं टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला छान परतून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही आता आपण हे आलं आणि लसूण टाकून छान परतून घेऊया थोडंसं. लसूण शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि हे वाटण करायला पण जास्त वेळ लागत नाही. हे वाटण माझं 2 ते 3 वेळेला मला होईल एवढं वाटण आहे. तर आणि हे जरासं वाटण टाकलं ना तरी तुमचं ज्या भाजीला किंवा जे तुम्ही करी बनवाल त्याला जे थिकनेस येतो आणि जे त्याला व्हॉल्यूम येतो ज्या भाजीचं इतकं छान वाटते ना ती ती सेम टू सेम तुम्हाला हॉटेलसारखी भाजी वाटेल. तर हे बघा आता आपण एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला होता. तो टोमॅटो पण आपण टाकून घेतलेला आहे. टोमॅटो इथे भरपूर असं शिजवायचं नाही आहे. तर जरासा मऊ झाला पाहिजे एवढंच ह्याचं हे आहे. की मऊ झाला की आपला सॉरी हे वाटण तयार होते. तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. तर हे बघा आता आपली जी कोथिंबीर आहे आपण ठेवलेली आणि जे काजू आहेत ते टाकायचे राहिले. तर इथे मी 15 ते 20 काहीतरी काजू घेतले आहेत. तर हे काजू टाकून घ्यायचे आहेत यामध्ये आणि हे काजू टाकल्यानंतर ह्याला नीट परतून घ्यायचं आहे. छान परतायचं. थोडंसं काजूला असा कलर आला ना की ब्राऊन कलर आला की ह्यामध्ये आपण आपली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. वाटण थोडं थंड होऊन द्यायचं आहे. पाणी टाकायची गरज लागणार नाही आहे तुम्हाला वाटताना. तर हे बघा आता झालेलं आहे आपलं. आता फक्त कोथिंबीर जी आहे ते देठांसकट आपल्याला टाकायची आहे. देठांमध्येच चव असते हे विसरू नका. तर देठांसकटच कोथिंबीर टाका आणि नक्की हे वाटण प्लीज तुम्ही करून बघा. खरंच खूप छान बनते ही रेसिपी. म्हणजे काहीही बनवा तुम्ही, मिक्स व्हेज बनवा, दुसरं चिकन बनवा, चिकन मसाला बनवा, काहीही तुम्ही इथे बनवू शकता. मटर पनीर वगैरे काहीही बनवू शकता. तर ही कोथिंबीर आता मी टाकून घेतली आहे. ही थोडीशी आपली शिजायला काही टाईम नाही लागत. आता मी गॅस बंद केलेला आहे. ही फक्त मी ह्याच्यात मिक्स करून घेते या वाटणात आणि वाटण थंड झाल्यावर आपण एका मिक्सरच्या जारमध्ये हे काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्या जारमध्ये काढून हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे बारीक जेव्हा पेस्ट करणार आहोत त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे कारण
ह्यामध्ये टोमॅटो पण आहे आणि कांदा पण आहे. जर तुम्हाला वाटलंच तर अगदी जरासं पाणी टाका, पण मला नाही वाटत की ह्याच्यात पाणी टाकायची गरज आहे. तर हे छान आपली बघा एकदम छान अशी स्मूथ अशी पेस्ट तयार आहे आणि ही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. तर ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा.